यवतमाळमधून बोडण इसोरी जामवाडीतील रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 6,81,00,00,000 खर्चाची तरतूद केली आहे आणि त्यात 5 वर्षांच्या देखभालीसाठी 54.9 लाख निश्चित करण्यात आले। मात्र रस्ता हातानेच उकरत असल्याचं समोर आलंय। कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बोडण ग्रामस्थांनी केलाय। तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय आणि आता ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। या रोडची किंमत आहे 681 लक्ष, म्हणजे 6,81,00,000 रोड आहे। या रोडचं टोटल काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे। या रोडने जे पूल आहे ते पुलाचं कामसुद्धा पूर्ण निकृष्ट आहे। मे महिन्यात काम केल्यावर कोणतंच क्युरिंगसाठी कुठेही पाण्याचा वापर झालेला नाही आहे। भविष्यात हे पूलसुद्धा कधीही वाहून जाऊ शकतात। शासनाला एक विनंती आहे की असा जर मोठा भ्रष्टाचार करून जर रस्त्याचं काम करत असून ग्रामीण भागाला सुविधा पुरवण्याऐवजी जर नाहक त्रास देत असेल तर त्या संबंधित ठेकेदारावर लवकरात लवकर कारवाई करायला पाहिजे।